मेरे प्रिय छात्र, मेरा नाम M.K. अंजना मूर्ति है। मैं 9वीं कक्षा के छात्रों के लिए हिंदी विषय में पिछली कक्षा में भीम और राक्षस पाठ के बारे में समझा रहा था। भीम और राक्षस पाठ समाप्त हो गया। आज हम नए पाठ के बारे में जान करेंगे। पाठ का नाम है चेरापूंजी से आया हूँ। चेरापूंजी से आया हूँ। आप शायद चिरापूंजी का नाम सुने हैं। उसी को हिंदी में चेरापूंजी कहते हैं। इस चेरापूंजी से आया हूँ पाठ के लेखक है प्रदीप पंत। इस पाठ के लेखक है प्रदीप पंत। छात्रों, हम पाठ जानने से पहले लेखक के परिचय के बारे में जान करेंगे। मैं पहले ही कहा हूं कि इस पाठ के लेखक है प्रदीप पंत। इनका जन्म 24 अप्रैल 1941 ईस्वी में उत्तराखंड के लखनऊ के हल्द्वानी में हुआ। लेखक प्रदीप पंत जी का जन्म 24 अप्रैल 1941 ईस्वी में उत्तराखंड के लखनऊ के हल्द्वानी गांव में हुआ। इस प्रदीप पंत जी के अब तक 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। अब तक इनके 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। पंत जी की कन्नड़ में अनुदित कहानियों का संकलन न्याय ಮತ್ತು इतर कथೆಗಳು शीर्षक से प्रकाशित है। पंत जी ने कन्नड़ भाषा में अनुवादित कहानियों का संकलन न्याय ಮತ್ತು इतर कथೆಗಳು शीर्षक से प्रकाशित है। पंत जी देश विदेश में पर्यटन की हैं। उनके देश विदेश के यात्रा संस्करणों के 4 संकलन है। देश विदेशों में उन्होंने जो यात्रा किया है, जो अनुभव हुए हैं, उनके 4 संकलन प्रकाशित हुए हैं। पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए पंत जी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्यिक कृति पुरस्कार प्राप्त है। लेखक प्रदीप पंत को पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन इन्होंने जो की, इसके लिए जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का पुरस्कार, यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्यिक कृति पुरस्कार प्राप्त है। इसके साथ साहित्यकार सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुए हैं। इनको लेखक प्रदीप पंत जी को इनके उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए नई दिल्ली हिंदी भवन में व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुआ है
और साहित्यकार सम्मान भी प्राप्त हुआ है। इस तरह इन्होंने जो हिंदी साहित्य की जो सेवा की, इनके सेवा ये सभी पुरस्कार प्राप्त हुए हैं। यह एक प्रवास कथन है। चेरापूंजी से आया हूँ, यह एक प्रवास कथन है। यात्रा से मैं एक बार पाठ पढ़ता हूँ, ध्यान से सुनिए छात्रों। चेरापूंजी से आया हूँ। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾವು ನಿನ್ನೆಯವರೆಗೂ ಭೀಮ್ ಔರ್ ರಾಕ್ಷಸ್ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ. ಈ ದಿನ ಒಂದು ಹೊಸ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಣ. ಹೊಸ ಪಾಠ ಯಾವುದು ಅಂದರೆ ಚೇರಾಪುಂಜಿ ಸೆ ಆಯಾ ಹೂಂ. ನೀವು ಚಿರಾಪುಂಜಿ ಅಂತ ಹೆಸರು ಕೇಳಿರ್ಬೋದು. ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮಳೆ ಬೀಳುವಂತಹ ಪ್ರದೇಶ. ಚೇರಾಪುಂಜಿ ಕೋ ಬಾದಲೋं का घर कहते हैं. ಮೋಡಗಳ ಮನೆ ಅಂತ ಚಿರಾಪುಂಜಿಯನ್ನು ಕರೀತಾರೆ. ಈ ಒಂದು ಚಿರಾಪುಂಜಿ ಸೆ ಆಯಾ ಹೂಂ ಇದು ಲೇಖಕ್ ಪ್ರದೀಪ್ ಪಂತ್ರವರು ಬರೆದಿರುವಂಥ ಒಂದು ಪ್ರವಾಸ ಕಥನ. ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಲೇಖಕರ ಪರಿಚಯವನ್ನು ನಾವು ತಿಳಿಯೋಣ. ಲೇಖಕ ಪ್ರದೀಪ್ ಪಂತ್ರವರ ಜನ್ಮ ಏಪ್ರಿಲ್ 24, 1941 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಉತ್ತರಾಖಂಡದ ಲಕ್ನೋ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಲ್ದ್ವಾನಿ ಎಂಬಲ್ಲಿ ಆಯಿತು. ಇವರು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 6 ಉಪನ್ಯಾಸಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. 6 ಉಪನ್ಯಾಸಗಳು ಸಹ ಪ್ರಕಾಶಿತವಾಗಿವೆ. ಇವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಥಾ ಸಂಕಲನವನ್ನು ಅನುವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಾವುದು ಅದು ಕಥಾ ಸಂಕಲನ ಅಂದರೆ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಎಂಬ ಕಥಾ ಸಂಕಲನವನ್ನು ಅನುವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವರು ದೇಶ ವಿದೇಶಗಳನ್ನು ಸುತ್ತಿ ಪ್ರವಾಸ ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ 4 ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂತಹವು ಆಗಿವೆ. ಇವರು ಪಂಡಿತ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರೂರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಲೇಖನವನ್ನು ಬರೆದಿದ್ದರು. ಆ ಒಂದು ಉತ್ಕೃಷ್ಟವಾದ ಲೇಖನಕ್ಕೆ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಎಂಬ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ದೊರೆತಿದೆ. ಯುರೋಪ್ ಬ್ರಹ್ಮಣ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪಂಡಿತ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರೂರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಒಂದು ಲೇಖನ ಬರೆದಿದ್ದರು, ಅದಕ್ಕೆ ಯುರೋಪ್ ಬ್ರಹ್ಮಣ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಹಿಂದಿ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಪ್ರೇಮ್ಚಂದ್ ಅನುಶಂಸ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಹಿಂದಿ ಅಕಾಡೆಮಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂಲಕ 2 ಬಾರಿ ಸಾಹಿತ್ಯ ಕೃತಿ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಜೊತೆಗೆ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ ಸಮ್ಮಾನ್ ಅಂತಲೂ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇವರು ವ್ಯಂಗ್ಯ ಲೇಖನಕಾರರೂ ಸಹ ಹೌದು. ಇವರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ವ್ಯಂಗ್ಯ ಲೇಖನ ರಚನೆಗೆ ದೆಹಲಿಯ ಹಿಂದಿ ಭವನದಲ್ಲಿ ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ ಸಮ್ಮಾನ್ ಎಂಬ ಪುರಸ್ಕಾರವೂ ಸಹ ಇವರಿಗೆ ಸಿಕ್ತು. ಇವರು ಈ ಎಲ್ಲ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಗಳಿಸಿ ಇವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನು ನೀಡಿ ಗೌರವಿಸಲಾಗಿದೆ. छात्रों, आज मैं पाठ पढ़ता हूँ, आप ध्यान से सुनिए.